Hello everyone, welcome in Mahi's kitchen and home. गणपती फेस्टिवल सुरू होणार आहे, तर त्याकरता मी सर्व घर आवरलेलं आहे आणि आमच्या घरातला गणपती आम्ही आधीच आणलेला आहे. काही कारणामुळे यावेळेस 7 दिवस आधीच आमच्या घरी गणपती आलेले आहेत. आता त्यांची विधिवत ज्या दिवशी स्थापना करायची आहे तेव्हा करणार आहोत आम्ही. तर होम क्लिनिंगसाठी जे टिप्स आहेत आणि म्हणजे कसं करायचं आहे तर ते सर्व मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं आणि मी ऑगस्टपासूनच घर आवरणं चालू केलं होतं. त्यामुळे आमचं घर एकदम स्वच्छ टापटीप आहे सध्या. गॅलरीचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण यावेळेस आम्ही काही झाडं आणलेली आहेत फुलाची. माझं असं सजेशन आहे की जी तुमची फर्स्ट गॅलरी असेल, हॉलला असेल किंवा म्हणजे लिव्हिंग रूम किंवा आणखी काही पहिली जी गॅलरी असेल ना, तर तिथं तुम्ही फुलांचे झाडं लावा. म्हणजे आपण पहिल्या गॅलरीमध्ये जास्त जातो, कोणीही व्यक्ती राहो पहिल्या गॅलरीमध्ये जास्त त्याचा वावर असू शकतो. तर त्याकरता तिथं फुलांचे झाडं असेल तर मनाला प्रसन्न वाटतं आणि खूप छान पण वाटतं त्यामुळं. आणि तुम्हाला जर एखादा फेस्टिवल असेल तर तुम्हाला लगेच घरच्या घरूनच तुम्ही फुलंसुद्धा त्याचेच यूज करू शकता. तर त्यामुळे मी अशा प्रकारे काही फुलाचे झाडं यूज केलेले आहेत, इथं लावलेले आहेत. आणि एक टिप आणखी द्यायची आहे की पावसाळा आहे, जर तुम्ही 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड जरी पाणी दिलं झाडांना तरी पण काही प्रॉब्लेम नाही होत. म्हणजे ती जी माती आहे ती कोरडी व्हायला वेळ मिळतो झाडांना आणि झाडांची वाढ पण छान होते एकदम. किचन पण सगळं आवरून झालेलं आहे माझं. मी ज्या टिप्स दिल्या होत्या त्याच टिप्स मी स्वतः पण फॉलो करते. तर मी त्या टिप्स फॉलो केल्या आणि सगळं घर तुम्ही बघू शकता, एकदम सगळे भांडे स्वच्छ धुतलेले आहेत व्यवस्थित. आणखीन एक महत्त्वाची टिप द्यायची आहे. जे सामान तुम्हाला रोज रोज लागतं, जे डब्यांमध्ये तुम्हाला सामान रोज रोज लागतं ते जे वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत ते तुम्ही प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट डब्यांमध्ये ठेवले तर तुम्हाला हा फायदा होऊ शकतो की ते जे तुमचे स्टीलचे डबे आहेत ते खराब होणार नाही, सारखं त्यांना तेलकट चिकट हात लागणार नाही. तर अशा पद्धतीने सगळं ठेवायचं आहे. आणि याला लेबल्स पण लावायचे आहेत, नाव पण द्यायचे आहेत. पण आणखी सामान वगैरे पण भरायचं बाकी आहे, तर तेव्हापर्यंत सगळं आवरून घेतलेलं आहे. फ्रीज सगळं एकदम गच्च भरलेलं आहे. आम्ही फळं वगैरे पण खूप जास्त घेऊन ठेवले, कारण की जी पूजा असणार आहे तर त्या पूजेमध्ये फळं ठेवण्यात येतात, तर ते लगेच आपण ठेवू शकतो म्हणून आम्ही जास्तीचे फळं पण घेतलेले आहेत. सगळा भाजीपाला घेतलेला आहे, म्हणजे ऐन सणाच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम होत नाही. आता फक्त जिथे गणपती आम्ही बसवणार आहोत तर ती जागा एकदम व्यवस्थित आवरायची आहे, तर त्याकरता थोडा वेळ लागणार आहे. मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गणपती बसवण्यासाठी आता फक्त 3च दिवस बाकी आहेत आणि ह्या रूममध्ये आम्ही गणपती बसवायचं ठरवलेलं आहे, कारण इथं आमचं पूजा घर पण आहे. तर त्याच्यामुळे इथे पलंग होता, तर त्या पलंगामधलं जेवढं सामान होतं ते सगळं सामान काढलं आणि ते पलंग पण इथून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केला. त्या सगळ्यामध्ये पण खूप वेळ गेला आणि खूप एफर्ट घ्यावं लागतं. तर तेवढं सगळं आवरलं आणि पलंगच्या जागी कपाट ठेवणं, म्हणजे त्या कपाटातलं सगळं सामान काढून परत जशाला तसं मॅनेज करणं, हे सगळं ठेवलेलं आहे.
इकडं हे पावसामुळे थोडं प्रॉब्लेम झालेला आहे. पावसामुळे भिंत म्हणजे जास्त ओले होऊन जातात एकदम. पूजा घरासाठी म्हणजे पूजा करताना जे जे सामान लागतं ते सगळं सामान आम्ही ह्या कपाटामध्ये ठेवत असतो. हा जो कपाट आहे याचा व्हिडिओ पण मी ह्या आधीच्या म्हणजे व्हिडिओजमध्ये शेअर केलं होतं. हे कपाटला पण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे एकदम. याला मी पेंट केलं होतं. आणि हा बोर्ड मी ह्याच्यावरती ठेवत असते. के फॉर नॉलेज माझं जे चॅनल आहे स्टडीसाठीचं, तर त्याचं जे शूटिंग असतं तर ते मी ह्याच्यावरती सगळं करत असते. ह्याच्यावरच सगळं मी माझं सेशन आहे तर ते कंप्लीट करत असते. आणि हा नवीन शूटिंग स्टँड घेतलेला आहे मी. हा म्हणजे जितकी आपण हाईट त्याला ॲडजस्ट करू शकतो तितकी होऊ शकते ह्याची. मीच कमी केली कारण ओट्यावरती त्याला ॲडजस्ट करावं लागलं होतं. फक्त प्रॉब्लेम हा झाला होता की हे जे ॲडजस्टेबल क्लचर आहे तर ते सगळं काही मला वेगळं विकत घ्यावं लागलं होतं. असं नाही केलं पाहिजे फ्लिपकार्टनी. फ्लिपकार्टकडून तरी ही अपेक्षा नाही ठेवू शकत आपण. पण कसं का असना फायनली प्रोडक्टला मी व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. कारण जर यूट्यूबरला गरज असेल त्याला एक्स्ट्राची मेहनत तर करावंच लागते. तर ते सगळं काही केलेलं आहे. तर असं सगळं सामान ठेवलेलं आहे सध्या. आता ह्या पूजा रूमला खूप छान पद्धतीने दसऱ्यापर्यंत दिवाळीपर्यंत मला आवरायचं आहे. खूप व्यवस्थित एकदम ट्रेडिशनल पद्धतीने सुद्धा मला ह्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. आणि आणखीन एक फॅमिली इम्पॉर्टंट टिप देते मी तुम्हाला की घरामध्ये जर 2-3 बेडरूम्स असतील तर घरातले सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कपडे ठेवतात. कधी घडी करतात, कधी करतच नाही. तर आणि कोणी आलं तर लगेच जे व्यक्तीला रिस्पॉन्सिबल धरायचं त्या व्यक्तीलाच रिस्पॉन्सिबल धरत नाही. ते दुसऱ्याच कोणाला तरी म्हणतात की तुम्हाला घर आवरता आलं नाही का. इतकं विचित्र पद्धतीने इरिटेट होतं ना. म्हणजे जे व्यक्ती इतकं मरमर करून दिवसभर घर आवरतं आणि शेवटी तेच व्यक्तीला विनाकारण हे ऐकावं लागतं की तुम्ही कपडे अगं घडीच केले नाही का, तुम्ही हे वस्तू इथंच का ठेवली, तिथंच का ठेवली. तर खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. मी तर लहानपणीपासूनच ते सगळं सहन करत आलेली आहे. म्हणून मला माहिती की किती प्रॉब्लेम होतात. तर त्याकरता मी आयडिया केली की दोन्ही पण कपाट होते आमच्या घरातले, ते दोन्ही कपाट एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यातले सगळे कपडे व्यवस्थित घडी करून सगळे जागच्या जागी ठेवलेले आहेत. आणि घरामध्ये एकदम वॉर्निंग देऊन ठेवलेलं आहे की जे कपडे तुम्ही उचकटणार ते व्यवस्थित काढायचे, घडी घालून ठेवायचे किंवा एखाद्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे मॅनेज करणाऱ्याला व्यवस्थित मेंटेन ठेवता येईल घर. आणि घर पण व्यवस्थित दिसेल, सगळं व्यवस्थित राहील टापटीप. आणि वेळच्या वेळी सगळ्या वस्तूसुद्धा मिळतील. म्हणून असं इकडेच वॉशरूम्स पण आहे. तर त्याच्यामुळे लगेच आंघोळ वगैरे केलं की सगळं काही व्यवस्थित आटपून आपण व्यवस्थित पूजा पण करू शकतो देवाची. सकाळी सकाळी घाई पण होत नाही आणि पूजा पण करता येते व्यवस्थित. तर त्याच्यामुळं असं सगळं मॅनेज केलेलं आहे. आणखीन मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गणपतीची जे डेकोरेशनची तयारी आहे ती आम्ही कशी करणार आहोत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या देवघरच्या रांगेतच सरळ इकडं गणपती बसवणार आहे कोपऱ्यामध्ये व्यवस्थित टेबल वगैरे अरेंज करून छोटासा. तर काय काय करणार आहोत तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.